पुणेकरांवर पाणी-बाणी ओढवण्याचं संकट जे काही आहे, ते सध्या दिसून येत आहे. कारण अर्थातच पुढच्या 2-4 दिवसांमध्येच पुणेकरांसाठी दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे. कारण आहे ते म्हणजे मागच्या वर्षीचाच पाणीसाठा कमी आहे आणि अजून जून महिना सुरू झाल्याच्या नंतर आठवडा उलटलाय, अजूनही पावसाचा एक थेंब सुद्धा पुण्यामध्ये तरी दिसून आलेला नाहीये. त्यामुळे मुळात मान्सून कधी येणार, पाऊस कधी पडणार ही उत्सुकता आज प्रत्येक पुणेकरांना आहे. तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा आहे, ज्यांना राहिलेल्या पाण्याचं नियोजन करायचंय. त्याचबरोबर शेतकऱ्यांना सुद्धा आहे, ज्यांना आता पेरणी करायची आहे. त्यामुळे एकंदरीत सध्याचा मान्सून कसा असणार आहे, कधीपर्यंत तो महाराष्ट्रात दाखल होईल, पुण्यात दाखल होईल, या सगळ्याच्या अनुषंगाने आपण बोलणार आहोत. मी सध्या हवामान विभागामध्ये आहे. माझ्याबरोबर डॉक्टर सानप सर आहेत. सर, काय सांगाल, कधीपर्यंत पाऊस येतोय आपल्याकडे? आता सध्या तळ कोकणामध्ये पोहोचलेला आहे आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तो पोहोचलेला आहे आणि महाराष्ट्रातील अजून काही भागामध्ये येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये मान्सून दाखल होण्याचे चान्सेस आहेत. पुणे आणि मुंबई या 2 शहरांसाठी नेहमीच उत्सुकता असते. पुण्यामध्ये कधी पाऊस पडेल असं वाटतंय? कारण आभाळ थोडंसं येतंय, पण पाऊस पडत नाही. राइट. पुणे आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये पाऊस पडताना दिसतोय. मागील काही दिवसांत जर आपण बघितलं तर बारामतीमध्ये, हं, इंदापूरला सुद्धा पाऊस झालेला दिसून आलाय. परंतु तो पूर्व मान्सून हं. पाऊस आहे. तो मान्सूनचा पाऊस नाहीये. आणि मान्सूनचं जसं मी सांगितलं, की येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये इतर महाराष्ट्रातील अजून काही भागांमध्ये पाऊस पडेल. त्यामध्ये आपण स्पेसिफिकली पुणे किंवा मुंबईला कधी येईल असं सांगत नसतो. रिजन सांगतो, की अजून उत्तरेकडचा अजून काही भाग व्यापला जाईल. पण क्लिअर कट आपण पुणे किंवा मुंबईला कधी येईल असं हं. सांगत नाही. पण सध्या जर आपण पाहिलं सर, तर जसं मी आधीही म्हटलं, की पाणीसाठा आपल्याकडे खूप कमी आहे आणि त्यामुळे प्रत्येक जण आज टेन्शनमध्ये आहे. म्हणजे ज्यांच्याकडे शेती आहे ते सुद्धा टेन्शनमध्ये आहेत. शेती नसलेले जे उदरनिर्वाह करतात नोकरी वगैरे करून, त्यांच्यामध्ये सुद्धा टेन्शन आहे. तर कसं असणार आहे एकंदरीत, आपण जे मोठं फोरकास्ट काढतो त्यानुसार काही अंदाज आहे? राइट. आता येणारा जून ते सप्टेंबरचा जो फोरकास्ट आहे किंवा अंदाज आहे, त्यामध्ये यावर्षीचा पाऊस हा सरासरीपेक्षा कमीच पडेल असं दिसून आलेलं आहे आणि सरासरीच्या तो 90% इतका पडेल, पूर्ण देशाचा जर विचार केला तर असं एकंदरीत दिसून आलं होतं आणि त्यानुसार आपण फोरकास्ट पण दिलेला आहे. सर, इथे काही सॅटेलाईट दृश्य दिसतायत. नेमकं काय सध्या सुरू आहे? सध्या आपण जर बघितलं तर हे सॅटेलाईटमध्ये इथे जे व्हाईट स्पॉट्स दिसतायत ते क्लाउड्स आहेत आणि जसं मी सांगितलं, की तळ कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मान्सून दाखल झालेला आहे आणि त्याचंच हे त्याच्यानुसार आपण हे बघतोय, की तिथे पाऊस आहे आणि उत्तरेकडे जर बघितलं इन्क्लुडिंग मुंबई, पुणे आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भाग आणि उर्वरित महाराष्ट्र त्या ठिकाणी ढगाळ निर्मिती होते, परंतु ती मान्सूनची नाही आहे. तर ते पूर्व मान्सून पावसाचे ढग आहेत. पण सर, ज्यांना शेती करायची आहे किंवा पेरणी करायची आहे, त्यांच्यासाठी काही अलर्ट आहे किंवा सावधानतेचा काही इशारा आहे सध्या? अ, पहिली गोष्ट तर जोपर्यंत प्रॉपर जमिनीची ओल मिळत नाही किंवा चांगल्या प्रकारे पाऊस पडत नाही, तोपर्यंत पेरणी करणं डिफिकल्ट असतं आणि ते शेतकऱ्यांना सुद्धा चांगल्या प्रकारे कळतंच. पण त्याचबरोबर बऱ्याचदा असं पण होतं, दिशाभूल होऊ शकते किंवा मग चूक होऊ शकते. तर अशा त्या त्या या सर्व गोष्टींचा जर विचार केला, तर कृषी विभागाकडनं आता सध्या गाईडलाईन्स दिल्या जात आहेत किंवा मग सांगितलं जात आहे, की जोपर्यंत प्रॉपर ओल होत नाही, चांगला पाऊस पडत नाही, तोपर्यंत पेरणी करू नका म्हणून. आणि मला असं वाटतं, की कृषी विभाग किंवा राज्य शासनाकडनं ज्या काही गाईडलाईन्स येतात, त्यांचं पालन करणं गरजेचं आहे. सर, या सगळ्याच्या बरोबर पुढच्या 2-3 दिवसात पुण्यातलं वातावरण नेमकं कसं राहील, हे सुद्धा प्रेक्षकांना कायमच जाणून घ्यायचं असतं. तर उद्या परवामध्ये असं काही आहे शक्यता, बारीक तुरळक पावसाची राइट. वगैरे? आता सध्या आपण ढगाळ वातावरण बघतोय दुपारनंतर बेसिकली आणि उद्या किंवा परवा उद्या ॲक्चुअली मागील 4-5 दिवसांपासून सुद्धा डेव्हलपमेंट पुण्यामधील भागांमध्ये होते. परंतु एक्झॅक्टली पुणे सिटीमध्ये पाऊस पडताना आपल्याला दिसत नाही. तर येणारे 3 ते 4 दिवस आपण तुरळक ठिकाणी किंवा सिटीतल्या काही ठिकाणी वादळी पाऊस किंवा मग विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता दिलेली आहे. म्हणजे उद्या पुणेकरांना कदाचित पाऊस अनुभवायला मिळेल. मिळू या शकतो. सीझनचा पहिलाच असं राइट, आपण राइट. म्हणूयात. पण सर, एकंदरीत जर आपण पाहिलं तर जसं मी आधीही म्हटलं, की पाणीसाठा आपल्याकडे खूप कमी आहे. पुणे शहरासाठी तरी खूप कमी पाणीसाठा आहे आणि पाऊस सुद्धा कमी होणार आहे. तर एकंदरीत तुमचा अंदाज काय सांगतो? गेल्या काही वर्षांमध्ये अशी स्थिती याआधी कधी निर्माण झालेली होती? अ, पाऊस ॲक्चुअली दरवेळी व्हेरिएशन्स असतात. हं. मागील 2 वर्षांमध्ये चांगला पाऊस आपल्याला बघायला मिळाला. पण 2023 मध्ये एल निनो वर्ष असल्यामुळे त्यावेळी पण आपल्याला अशी परिस्थिती दिसून आली होती. त्यानंतर 2015 आहे त्यावेळीसुद्धा एल निनो असल्यामुळं पाऊस कमी होऊन जलसाठेसुद्धा कमी झालेले आपल्याला दिसून आलेले आहेत.
यंदाच्या वर्षी पाऊस जो कमी सांगितला जातो त्यामागे काही भौगोलिक मुख्य कारण आहेत का? सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे की एल निनो जो की पॅसिफिक समुद्रामध्ये ज्यावेळी पूर्व विषुववृत्तीय प्रशांत महासागरामध्ये ज्यावेळी समुद्राचं तापमान 0.5 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त कंटिन्युअस 3 महिने जर वाढलं, अशी परिस्थितीला आपण एल निनो सक्रिय झाला असं म्हणतो. तर आता एल निनो मे महिन्यामध्ये ऑलरेडी 0.5 डिग्री सेल्सिअसने तापमान वाढलेलं आहे. अजून 2 महिने म्हणजे जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांमध्ये जर समजा अशीच कंडिशन्स राहिली तर पूर्णपणे एल निनो सक्रिय होईल असं आपण म्हणू शकतो. आणि बरेचसे मॉडेल्स किंवा आपला जो अंदाज आहे तो तसाच आहे की एल निनो यावर्षी पूर्णपणे सक्रिय होणार आहे. आणि म्हणूनच यावर्षीचा दिला गेलेला अंदाज आहे त्यामध्ये मान्सूनचा जो पाऊस आहे तो सरासरीपेक्षा कमी पडेल असं सांगितलं आहे. नक्कीच आपण बघतोय सगळ्यांसाठीच थोडंसं टेन्शनचं वातावरण आहे सध्या, कारण अजून तरी पावसाची चिन्ह पुणे शहरामध्ये नाहीयेत. म्हणजे आउटसाईडला पडलेला आहेत, आउटकट्सला थोडासा पाऊस झालाय, पण शहरामध्ये तसा फारसा पाऊस झालेला नाही, झालाच नाहीये. म्हणजे तो कदाचित उद्या परवामध्ये कदाचित पहिला पाऊस वगैरे येऊ शकतो. पण एकंदरीत आपण पाहिलं तर ऑलरेडी आपल्याकडे पाणीसाठा कमी आहे, त्यात यंदाच्या वर्षी पाऊस सुद्धा कमी होणार आहे. त्यामुळे सर्वांनीच पाणी खूप जपून वापरण्याची एक खूप मोठी परिस्थिती आपल्या सगळ्यांपुढे आहे आणि ते सगळ्यांनीच करणं खूप जास्त गरजेचं आहे. जसं सरांनी सांगितलं की 90% इतकाच मान्सून कदाचित यंदाच्या वर्षी होऊ शकतो, तोही संपूर्ण भारतात होईल. त्यातला तो पुण्यात किती होईल, महाराष्ट्रात किती होईल हे सुद्धा आपण सांगू शकत नाही. त्यामुळे कदाचित पुढचे काही महिने आपल्या सगळ्यांसाठीच टेन्शनचे असू शकतात, पाणी कपातीचे असू शकतात. अर्थात पुणे शहरामध्ये तर 15 जून पासून पाणी कपात केली जाणारच आहे. त्यामुळे जो काही पाणीसाठा आत्ता आपल्याकडे उपलब्ध आहे किंवा पाऊस झाल्याच्या नंतर सुद्धा जेवढं जास्त पाणी आपल्याला साठवता येईल ते पाणी साठवून ते कमीत कमी वापरून पुढच्या वर्षभराचं संपूर्ण नियोजन करण्याची जबाबदारी ही जशी प्रशासनाची असणार आहे तशीच सर्वसामान्य पुणेकर म्हणून, नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांची सुद्धा असणार आहे. अर्थात पुढच्या किती दिवसांमध्ये पुणे शहरामध्ये पाऊस येतोय हे पाहणं महत्त्वाचं असेल. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.